आपण स्वस्थ बसायचं नाही आहे, कारण कधी काय करतील अत्यंत षडयंत्री आणि घातकी आहेत. आपलं आज आपण ज्या पद्धतीने प्रगती करतो हे मनुवादाला बघवत नाही आहे, आणि त्यामुळेच ही मंडळी आपल्या प्रगतीला खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे. अनुसूचित जातीतल्या प्रत्येक जातीने आपल्या सर्वांनी एक संघ एक दिलाने एकत्र राहिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये अशीच एक केस आलेली आहे, आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने असं स्पष्ट सांगितलंय की SC ST मध्ये क्रीमी लेअर लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलंय की SC ST मध्ये कलम 341 आणि 342 मध्ये एखाद्या जातीला ऍड करणं किंवा तिला वगळणं किंवा त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं याचा अधिकार फक्त संसदेला आहे. मग हे असं असताना या देवेंद्र फडणवीसला कोणी अधिकार दिला हा महत्वाचा प्रश्न पडतो. त्यामुळं हे जरी किती बोलत असले तरी आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे देवेंद्र फडणवीसने विधानसभेमध्ये भाष्य केलं होतं की मी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंतीच्या प्रित्यर्थ मी उपवर्गीकरण करणार आहे. परंतु आपल्या सर्वांच्या रेट्या पुढे जनसंख्येच्या रेट्या पुढे जन आक्रोशापुढे अजूनही त्या पठ्ठ्याने हे केलेलं नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की नांदेडचा हा मोर्चा बघितल्यानंतर नक्कीच देवेंद्र फडणवीसच्या पुरामध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, आणि तो मागे घेतल्याशिवाय राहणार नाही. उपवर्गीकरण आमचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहून की मला सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही का. सुप्रीम कोर्टात सांगितलं काय बाबा तुला, तू वकील आहेस ना, तुला वकील असताना तुला तो जजमेंट वाचलाच नाही का, हा मला प्रश्न आहे. त्या जजमेंट मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या राज्यांना ऐच्छिक पद्धतीनं हे उपवर्गीकरण लागू करायचं असेल ते लागू करू शकतात, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याने प्रत्येक राज्याला हे उपवर्गीकरण करायलाच पाहिजे असं काही सांगितलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अशा पद्धतीने खोटं कसं बोलू शकतो. त्यामुळं मला माहित आहे की तुमच्यावरती सुद्धा तुमचे बाप बसलेले आहेत नागपूरमध्ये, आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथे डोलता. त्यामुळं लोकांना तुम्ही फसू शकता. पण आज आंबेडकर समाज प्रचंड शिकलेला आहे, त्यामुळे त्याला वाचता लिहिता येतं. पूर्वीसारखं मनुवादी संस्कृती इथं नाही की या इथं फक्त ब्राह्मणाने वाचावं आणि लिखावं आणि इतरांनी सर्वांनी अनपढ राहावं. ही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या संविधानाने संपवलेला. त्यामुळं फडणवीस साहेब तुम्ही हे ज्या पद्धतीचं भाष्य करताय ते अत्यंत दुर्दैवी आहे.